नमस्कार, तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि हिंदीमध्ये एक चित्रपट येतोय विठाबाई नारायणगावकर यांच्या चरित्रावरती, यांच्या जीवनपट म्हणूयात असा हिंदीमध्ये चित्रपट येतोय आणि याच्यामध्ये जी व्यक्तिरेखा साकारतायत त्या आहेत श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूरचं आता तिचं मराठी लुक असेल, लावणी लुक असेल, सगळीकडे प्रसिद्ध होत आहे. चित्रपटाचा टीजर प्रसिद्ध होतोय, पण या चित्रपट आता वाद्याच्या भोवऱ्यात अडकला त्या यासाठी की विठाबाई नारायणगावकर यांचे नातू आहेत माझ्यासोबत आणि त्यांनी या चित्रपटाच्या काही भागांवरती आक्षेप घेतलाय. शिवाय चित्रपटाचं नावही वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. सर, काय आहे त्यांचा आक्षेप हे आपण जाणून घेऊयात. तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. काय सांगाल, काय आक्षेप आहे तुमचा या चित्रपटावरती? माझं नाव धनंजय महादेव खुडे. स्वर्गीय भाऊबापू नारायणगावकर, विठाबाई नारायणगावकर यांचं मी नातू. मुळात खरं पाहायला गेलं तर मला इथे पटलेलं नाही इठाणा, कारण हा खूप महत्वाचा विषय. बरोबर. जर समाजामध्ये तुमच्या रिअलिटीनी जर काही विषय जगासमोर येतात तर रिअलिटी असलेलं प्युरिटी चांगली असते. बरोबर. मुळात इठा हे नाव तुम्ही वापरताना त्यावेळेस ती प्युरिटीच कमी करताय त्यातली. विठा नाव जाऊ द्या ना जगामध्ये, काय अडचण आहे विठाबाईंना? विठाबाई नारायणगावकर नाव लावू शकता, तर विठाला नाव, चित्रपटाला नाव द्यायला अडचण काय? मुळात म्हणजे हा मुद्दा आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की जर तो चित्रपट तुम्ही त्या व्यक्तीला त्याच्या सत्य कथानकावरती उपस्थित करताय, दाखवताय, करोडो लोकांपर्यंत हिंदीमध्ये बनतोय, म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आपल्या मराठी लोकांसाठी किती मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या 6.5 कोटी लोकसंख्येच्या बाहेर जाऊन चित्रपट पाहायला मिळतोय आणि तो पण हिंदीमध्ये. आनंदाची गोष्ट आहे. परंतु त्याचबरोबर खेदाची गोष्ट ही आहे की त्या चित्रपटामध्ये काही दृश्य असे दाखवलेत की जे आम्ही टीजर मध्ये पाहिले. आम्ही काही चित्रपट पाहिला नाही, की जे आपण म्हणतो बाबा की चित्रपटाच्या टीजरवरनं त्याचा अंदाज लावता येतो. मग आम्हाला पहिला प्रश्न हा आहे की तुम्ही त्या चित्रपटाच्या टीजर मध्ये काही दृश्य असे दाखवलेत की त्या एका फोटो वापरलाय, तो फोटो आहे खरा पाहायला गेलं तर भाऊ बापू पैकी बापूसाहेब पुढे नारायणगावकरांचा आणि खाली नाव दिलंय विठाबाई नारायणगावकरांना राष्ट्रपती पुरस्कार मिळताना. त्याचबरोबर त्या टीजर मध्ये असं दाखवलंय की लोकांची गर्दी, अलॉट गर्दी चालली, म्हणजे लोक तमाशा बघायला चाललेत आणि त्या तमाशाचा हेडिंग दिलंय भाऊ गावकर तमाशा मंडळ. मुळात हे नावच चुकीचं आहे ना भाऊ गावकर. तुम्ही अभ्यास केला का? तो तमाशा कोणाचा होता? भाऊ बापू माग नारायणगावकरांचा तमाशा होता. आणि विठाबाईंची सुरुवात जिथून झाली आहे तेच याच्यामध्ये टाळण्यात आलंय चित्रपटामध्ये. अगदीच बरोबर आहे की जो त्यांच्या करिअरचा जो सुरुवात झालेली आहे, एखादं मूल ज्यावेळेस शाळेत जातात, आपण म्हणतो की कोणत्या शाळेत गेलं तर अमुक अमुक शाळेत गेलं. बरोबर. तर त्याचबरोबर विठाबाईंनी त्यांच्या करिअरची सुरुवात त्या तमाशापासूनच केली, भाऊ बापू नारायणगावकरांच्या तमाशापासून. तुमच्या नावावरती ऑब्जेक्शन आहे, त्यांची सुरुवातीचा याच्यावरती ऑब्जेक्शन आहे, पण चित्रपट सपोज तुम्हाला काही दिवसानंतर प्रदर्शित होण्याच्या आधी दाखवण्यात आला तर तुमचे आक्षेप सेम राहतील किंवा काय काय तुम्ही ऍक्शन घेणार आहात या सगळ्यांवरती? बघा, आमचा मुद्दा तो आहे की जर त्या चित्रपटामध्ये मूळ इतिहासाला धक्का न लावता जर प्रेझेंट झाला, त्यांची नावं, त्यांचं आता उदाहरणार्थ विठाबाई नारायणगावकर हे खूप मोठं जगप्रसिद्ध नाव आहे. बरोबर. आणि त्या काळात महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्या आधी भाऊ बापू नारायणगावकर की ज्यांनी 1930-32 सालात तमाशा फड काढून 30 वर्ष काम केलंय आणि त्या 30 वर्षाचं काम पाहून राष्ट्रपतींनी त्यांना सुवर्ण पदक दिले. हो, त्या लोकांचा इतिहास आहे आणि तो इतिहास जर तुम्ही पुसला आणि चित्रपटामध्ये न दाखवता तुम्ही जर चित्रपट प्रदर्शित केला तर मला सांगा बरं, त्या कलेवरती, त्या लोकांवरती अन्याय नाही का? अन्याय होतो ना. मग आज आपण एक बघितलं, चित्रपट हे समाजाचं एक मोठं माध्यम झालेलं आहे जगासमोर. आज 2 तासाचा पिक्चर बघायचा आणि तोच इतिहास खरा मानायचा. आज ही जगाची वस्तुस्थिती आहे. जर त्या चित्रपटातून दाखवलं जातं ते सत्य मानलं जातं. माझा मुद्दा हा आहे की जर छत्रपती संभाजी महाराज जर त्यांचा चित्रपट येतोय तर उत्तेकर साहेब शिवाजी महाराजांना प्रेझेंट दाखवलं ना, भले ते डायलॉग रूपात जरी दाखवलं पण ते दाखवलं ना. डायरेक्ट संभाजी महाराजांना घोड्यावर दाखवलं त्यांनी. छत्रपती संभाजी महाराजांना इतिहास आहे. माझा आणखी एक प्रश्न आहे की कुठलाही चित्रपट येतो किंवा जो प्रेक्षकांच्या हाती जातो तेव्हा त्याच्या अगोदर काही वाद निर्माण होतात. मग ते फॅमिलीतून असू दे, बायोपिक असेल तर मग फॅमिलीकडनंच सगळ्यात पहिले वाद येतात. सो असे काही चित्रपट येतात आणि अगोदरच मग ते चर्चेचा विषय ठरतात. असा काही भाग आहे का या चित्रपटाशी? बघा, मला म्हणजे इतर लोकांचं माहिती नाही, म्हणजे ज्यांचे बायोपिक बनले त्यांच्या फॅमिली किंवा त्यांचे जे काही विषय असतील ते मला प्रत्यक्ष माहिती नाही. परंतु ज्या वेळेस हा विषय घरातला आहे, म्हणजे ह्याची जी काही जडमुळं जे काय ते आपल्या फॅमिलीमध्ये आहेत आणि त्याचा मूळ इतिहास आम्हाला माहिती. जर डायरेक्टरने जाणीवपूर्वक ही गोष्ट जर केली असेल तर ती चुकीची आहे. जर तुला त्या डायरेक्टरना जर तो चित्रपट कॉन्ट्रोवर्सी करूनच जर चित्रपटाची जाहिरात करायची असेल तर त्याचं ते उत्तर त्याला मिळेल, तो भाग वेगळा. परंतु या कथानकाला जर तू त्यांनी जर व्यवस्थित पद्धतीने मांडलं तर आम्ही प्रचार करू बिन पैशाचा.
हे काहीतरी लोक पैसे घेत असतील प्रचार करायचे. बरं, आणखीन एक प्रश्न. तुमच्या परिवारातून लोककलेचं प्रमोशन त्या काळात झालंय जेव्हा सोशल मीडिया नाही, इंटरनेट नाही, टीव्ही सारखं माध्यमही खूप जास्त नव्हतं पसरलेलं. अशा काळामध्ये लोककला घरोघरी पोहोचवणं, म्हणूयात आपण देशभर पोहोचवली होती विठाबाईंनी. सो अशा व्यक्ती रेखेवरती चित्रपट येणं ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. पण काही गोष्टी त्यातल्या आपण जर बाजूला ठेवल्या किंवा म्हणूयात की चालतात आम्हाला, तर येऊ देत का चित्रपट? काय वाटतं तुम्हाला? नाही, मुळात विषय हा आहे की चित्रपट येतो ही आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे मॅडम. पण कसं असतं की जर इतिहास खरा दाखवत आहे ना, तर तो इतिहास खरा दाखवावा, म्हणजे येणाऱ्या पिढीला. निगडीत असलं पाहिजे. माझं म्हणणं काय आहे, माझ्या नंतरच्या ज्या 5 पिढ्या येतील, 10 पिढ्या येतील, 50 पिढ्या येतील, आमचा परिवार त्या लोककलेची सेवा पूजन करत आज इथपर्यंत आलेला आहे. मी स्वतः एक कलाकार आहे, मी शाहीर आहे, मी गाणी गातो, मी काम करतो, मी सगळं करतो. परंतु जर माझ्या नंतर माझ्या पिढीला भाऊ बापूच कोण हे माहिती नाही, तर आमचा अर्थ आहे का त्या कलेचा? जर 61 साली जर तो सुवर्ण पदक मिळालेला काय अर्थ आहे का? सांगा ना. जर ती परंपरा लोकांना समजली नाही, ती वंशवेळ जर लोकांना समजली नाही, किंवा त्या घराण्याची जी काही पुढची पिढी आहे त्या पिढीला जातो, माझी मुलं त्यांच्या मुलाची मुलं म्हणतील आपण कोण होतो बरं? हे चित्रपटामध्ये पडद्यावर वास्तव यायला पाहिजे ही तुमची मागणी आहे. दुसरं मला असं म्हणायचंय की एखादा निर्माता किंवा एखादा दिग्दर्शक चित्रपट काढतो, तर तो त्याची एक लिबर्टी घेतो की बाबा मी दाखवेल ट्रू स्टोरी नसेल पण इन्स्पायर्ड स्टोरी असेल, इन्स्पायर्ड बाय म्हणूयात आपण की विठाबाईंच्या ज्या व्यक्तिरेखेशी संबंधित चित्रपट आहे, पण अगदी जशाच्या तशा गोष्टी किंवा जशाच्या तशा घटना न मांडता त्याला कल्पनेशी पण खेळवत राहायचं आहे. तसंही असू शकेल. त्यांनी जाहीर करावं हा काल्पनिक पिक्चर आहे. ओके, सो त्यांनी दिलं तर मुद्दामून त्यांनी असं जर त्याला सांगितलं, त्यांनी स्पष्ट सांगावं की चित्रपट कुठेही त्यांनी व्हायचं नाही, हा एक सत्यकथा नक्की. त्यांनी सरळ सांगा इठा लावा, नाही तर मग तुम्ही त्या पलीकडे कोणतंही नाव लावा, त्याला माझा काय विरोध नाही राहणार, बरोबर. पण जर तुम्ही म्हणलं की हा काल्पनिक, त्यांनी जाहीरच करावं टीजर मध्ये, त्यांनी दाखवलं ट्रू म्हणून, बरोबर. म्हणजे ट्रू म्हणजे काय? सत्य. मग सत्य आहे, मग काय सत्य दाखवणार आहे? इन्स्पायर, मी पण इन्स्पायर कोणाकडनं तरी होतच असतो, परंतु ज्यावेळेस मला एखादी वस्तू ती सत्य मांडायची असेल तर त्यावेळेस मला त्या विषयाचा अभ्यासच करून मांडावा लागणार आहे. मी कधी कोणाच्या त्या कथेवरती विषयावरती काही काल्पनिक करून नाही मांडू शकत ना. बरं, आता तुम्ही काय कायदेशीर कारवाई करणार आहात चित्रपट निर्मात्यांच्या संदर्भात, किंवा हा चित्रपट येऊच नये किंवा यात बदल घडावेत, काय तुमच्या मागण्या आहेत प्रमुख? माझा पहिल्यापासून मुद्दा आहे, चित्रपट यावा, ही आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मी त्यासाठी त्या डायरेक्टरचे मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु या विषयाला डायरेक्टरने, रायटरनी, निर्मात्यांनी सत्यकथानकावरती विषय मांडताय तर त्या विषयाला सत्य म्हणूनच मांडावं. त्याच्यामधले जे काही नावं आहेत, त्याच्यामधले जे काही थोडेफार काय दाखवायचं होतं त्यांचा राईट आहे मॅडम. मी पुन्हा सांगतो, मी त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर कधी आमचं म्हणणं नाहीये. परंतु जर कथानक तुम्ही सत्य घेताय तर त्या सत्य गोष्टींच्या त्या विषयाला तुम्ही मांडणं हे त्या फॅमिलीचा तो विषय मुद्दा. काय कारवाई करणार आहात? आम्ही कायदेशीर हेच म्हणणार की जर त्या विषयाला तुम्ही सत्यकथानक म्हणून मांडताय तर त्या नावांना, त्या गावाला, त्या विषयाला तुम्ही व्यवस्थितपणे मांडावं. अन्यथा ती मांडली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, आम्ही त्या ठिकाणी अब्रू नुकसान म्हणून त्या ठिकाणी दावा करू. कारण त्याचे चित्रपटात फोटोज वापरले तसे त्यांनी दाखवलंय की विठाबाईंना तो पुरस्कार मिळताना. तर सत्य आता तुम्ही पाहिलं, ओरिजिनल पुरावे आमच्याकडे. बरं, विठाबाईंनी 1900 किती साली पळ काढला ह्याच्यात सुद्धा त्यांनी दाखवायला पाहिजे होतं खरं तर त्या टीजर मध्ये सुद्धा, की किती साली त्यांनी सुरुवात केली, कशी केली, हे गोष्टी त्यांनी काही बेसिक गोष्टीच त्यात टाळण्यातच आलेल्या आहे ना. मुळात म्हणजे त्यांच्या करिअरची सुरुवात कशी होती हे दाखवणं खूप गरजेचं आहे मॅडम. नक्कीच. तर हे होते विठाबाईंचे नातू आपल्यासोबत, आणि त्यांचा आक्षेप आहे इठा ह्या चित्रपटावरती, आणि हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण या प्रदर्शित होण्याच्या आधीच त्याच्यावरती काही वाद निर्माण झालेत, आणि वाद हे परिवारातून निर्माण करण्यात आलेत की ज्या बेसिक गोष्टी आहेत, विठाबाईंची सुरुवात कशी होती किंवा विठाबाईंचं नाव इठा का, ह्या सगळ्याच गोष्टीवरती त्यांच्याकडनं आक्षेप घेण्यात आलेला आहे. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. Thank you.